हाय, तर स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर बघा इकडं मस्त आंघोळ झालेली आणि म्हटलं थोडं टेरेसवर थांबूया. रोज रोज तेच तेच काय म्हटलं थोडंसं. बघा आमच्या इकडं कसल्या बिल्डिंग आहेत. बापरे, चारी बाजूनी बिल्डिंग सगळीकडं काय. तर सूर्य दादा निघले होते. मग मस्त त्यांचं दर्शन घेतलं, आले खाली नुसतं. मग स्वयंपाकाला उशीर होता, असं थोडंसं टाईमपास केला ना खूप उशीर होतं. मग एकीकडे भाजी करायला ठेवली आणि एकीकडे पाणी पित होते. बघा तर आजची भाजी मस्त होती. काय होती तर चला सांगते. तर पहिलं गोष्ट असं मस्त मस्त मी कांदा कापून घेते, पण मला तसं ह्याच्यावर येतच नाही. मला असंच येतं, मी गावाकडची आहे ना, साधी भोळी आहे ना. मग मस्त असा कांदा बिंदा कापत होते मी. भाजी करायला मन लावून चाललं होतं माझं इकडं काम. बघा मला असं येतं, तसं नाही येत. तसं म्हणजे तुम्हाला समजलं असेल, तुला म्हणते तर चला असं येतं मला, तसं नाही येत मला. असं काम आहे माझं. असा मस्त मस्त कांदा चिरून घेतला, बघू शकता तुम्ही. असा येतो मला कापाय. मग काय कालवण केलं तुम्हाला दाखवते. असं मस्त गवारीचं, आणि गवारीमध्ये थोडंसं तेल जास्त असलं तर खायला जरा चव लागते. आज खूप साऱ्या भाज्या होत्या जेवायला, तुम्हाला मी पुढे दाखवते बरं का. अशी मस्त गवार केली होती थोडीशी. मग इकडं मस्त मस्त चपात्या बनवल्या होत्या. चपात्या पोळ्या काही म्हणू शकता आपण, तर चपात्याच म्हणतो बाबा आमच्याकडे. पोळ्या, पुरणपोळीला पोळ्या म्हणतात. बघा आज काय काय होतं. वांग बटाट्याची भाजी, गवार आणि रात्रीचं कारलं. कारल्यामध्ये पण तेल असलं ना तेव्हाच टेस्ट येते. असं मस्त जेवण बघून 1-2 चपात्या माणसाला एक्स्ट्रा जाईन, पण मला अडीचच गेली. मग ती खाल्लं, मस्त नाश्ता केला आणि मग पुरीला तयार केलं. बघू शकता, तिला तयार करून दिलं, टिफिन वगैरे भरून ठेवला टेबलवर. म्हटलं पिल्लू तू जा, मी थोडंसं बाहेर जाऊन येते. तर बघा काय माझ्या हातात. अहो न सांगता त्यांच्याकडून ATM घेतला आणि पैसे काढायला गेले, आणि पैसे पण नको म्हणतायत माझ्याकडे राहायला. मग मस्त असं पैसे काढून वगैरे आलं ना, थोडंसं भारी वाटतं. आम्हीच सारखी फिलिंग येते. मग गेले पार्लरमध्ये थोडंसं आयब्रो वगैरे करायला. हाऊस छान दिसायची, तर एवढं आगाग व्हायला लागली. बघू शकता एवढं दुखलं. ओ माय गॉड, काय सांगू तुम्हाला. पण करावं तर वाटतंच, करायचं तर लागतं. बायकांचा जन्मसिद्ध हक्क आहे छान दिसायचा. मग मस्त मस्त मेहंदी इधर से आयब्रो करत, तोंडाची आगाग व्हायला लागली तरी करायचंय. मग मस्त असं आयब्रो करून आले. मग आहो आले तेवढा स्वयंपाक असताना येता मिसळ घेऊन आली. त्यांना येताना मिसळचा वास आला म्हणे. बघा चपात्या, वांग्याची भाजी, इकडं त्यांनी पाव घेऊन आले. आणि असं मस्त बातम्या आली की बातम्या बघत असतात, त्यांना दिली मिसळ आणि आम्ही मस्त अशी एन्जॉय